अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थांचं एक वाक्य जे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं, याविषयी आपण आज पाहतोय. कल्पना करा, तुमच्या आयुष्यामध्ये संकटांचा डोंगर उभा आहे, मनामध्ये भीती आहे आणि आपल्याला कोणताच मार्ग दिसत नाही. मग अशा वेळी श्री स्वामी समर्थ तुमच्या समोर येतात आणि फक्त एकच वाक्य बोलतात. कोणतं? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्तांनो, हे केवळ शब्द नाहीत, तर लाखो स्वामी भक्तांसाठी हे एक श्रद्धेचं वाक्य आहे, धैर्याचं वाक्य आहे आणि आशेचं अमृत आहे. आशा यातून निर्माण होते, विश्वास याच्यातून निर्माण होतो. आज आपण या वाक्याचा खरा अर्थ समजून घेणार आहोत. हे वाक्य इतकं सामर्थ्यवान आहे की आपण रोज अनेक वाक्य बोलतो, त्यातील काही विसरतो, काही लक्षात राहतात, पण काही शब्द आपल्या मनामध्ये कायम कोरले जातात, ते आपण विसरतच नाही. अविस्मरणीय असे ते शब्द असतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असा हा तो शब्द आहे किंवा वाक्य आहे. हे ते वाक्य आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात भक्ताला इतका आधार मिळतो, इतका विश्वास मनामध्ये निर्माण होतो आणि त्याला खरोखरच वाटतो की आपल्यावर गुरुची कृपा आहे, गुरु आपल्यासोबत आहेत. आणि अशा प्रकारे तो मग विश्वासाने वागायला सुरुवात करतो. आणि मग जेव्हा सगळेजण आपली साथ सोडतात, कसं आहे, संकटाच्या वेळेला आपल्याला सगळे सोडून जातात, पण जेव्हा आपली चांगली वेळ असते त्यावेळेला मात्र सगळेजण आपल्या भोवताली असतात. मग जेव्हा हे सगळे जग आपली साथ सोडतो तेव्हा फक्त आपल्याला उरतं कोण? स्वामी. तेव्हा आपल्या गुरुची फक्त साथ उरते. आपल्याला भीती नेमकी कशाची असते? की आपल्या भविष्याची, आपल्या यशाची, आपल्या आजाराची, किंवा आपल्याकडे नसलेल्या पैशांची, किंवा आपल्या नात्यागोत्यांची. पण या सर्व भीतीच्या मुळाशी एकच गोष्ट असते की मी एकटा आहे, मी एकटा काय करू, मी एकटा काय करू शकतो. आणि हेच वाक्य जे आहे ते स्वामी बदलतात. तू एकटा नाहीस, मी तुझ्यासोबत आहे. या वाक्याच्या जीवनात उपयोग कसा आपल्या होतो बघा, किंवा आपण कसा करून घेऊ शकतो. तर जेव्हा आपलं मन खचतं, आपल्यावर संकट, चिंता, काळजी किंवा अडचणी आपल्यावर येतात, त्यावेळी आपण खचायचं नाही, तर काय करायचं? धैर्याने उभं राहायचं. त्याला सामोरं कसं जायचं याचा शांत मनाने विचार करायचा. जेव्हा आपलं मन खचतं तेव्हा मग आपण काय करतो? घाबरतो आणि गोंधळून जातो. तर असा हा मनाचा गोंधळ उडवायचा नाही, तर शांत बसायचं, डोळे मिटायचे आणि आपल्या गुरूंचे, स्वामींचे स्मरण करायचं आणि हळूच म्हणायचं मनातल्या मनात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे हे वाक्य नुसतं मनात उच्चारायचं नाही मात्र, तर ते काय करायचं आहे? आपल्या मनात उतरवायचं आहे. उच्चारायचं नाही नुसतं, तर उतरवायचं. बघा, याचं एक उदाहरण आहे, प्रेरणादायी असं हे उदाहरण आहे. एका भक्ताच्या आयुष्यामध्ये सतत काही ना काही
अडचणी येत होत्या. मग त्याला वाटू लागलं की छे, आता सगळं संपलं, आता आपण ह्याच्यातून काही बाहेर पडू शकत नाही. पण नंतर आतून त्याला एक आवाज सांगायला लागला की नाही, आपण आपलं नामस्मरण वाढवायचं, आपण आपल्या स्वामींची पूजा अर्चा आराधना करायची. आणि मग त्याप्रमाणे त्याला आतून कुठेतरी आवाज आला म्हणून त्याने ती सुरू केली. आणि परिणाम काय झाला की प्रत्येक अडचणी तो स्वतःला एकच वाक्य सांगायचा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे हे वाक्य त्याने त्याच्या अंतःकरणामध्ये उतरवूनच ठेवलं होतं. आणि मग काय झालं की ह्या ज्या अडचणी त्याला ज्या आलेल्या होत्या त्याच्या जीवनामध्ये, त्या अडचणी सोडवताना त्याला विश्वास निर्माण झाला. तो ठामपणे उभा राहिला. हळूहळू त्याचे जे काही अडचणी सोडवण्यामागचे जे निर्णय होते ते बदलायला लागले. त्याचा आत्मविश्वास वाढायला लागला आणि संपूर्ण त्याची परिस्थिती बदलली. आता ही संकटे काही त्याची एका दिवसामध्ये संपली नाहीत किंवा त्या अडचणी काही एका दिवसात संपल्या नाहीत. पण त्या अडचणी किंवा ती संकटे पेलण्यासाठी त्याच्यामध्ये ताकद निर्माण झाली. त्याला ताकद मिळाली, ठामपणे तो उभा राहिला, त्याला शक्ती मिळाली. मग या वाक्याचा खरा अर्थ असाच आहे की आयुष्यात कधीच दुःख येणार नाही असं नाही. दुःखही येणारच, पण त्याला आपण सामोरं कसं जायचं, तर ह्या स्वामींच्या वाक्याने ते आपल्या मनात उतरवायचं. दुःख आले तरी आपण एकटे आहोत असं नाही. दुःख आले तरी स्वामी आपल्यासोबत आहेत, गुरूंची कृपा आपल्यासोबत आहे, असं आपल्या मनाला कुठेतरी फील झालं पाहिजे. म्हणजे गुरूंचं हे जे वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे आपल्या मनावर कायम कोरायचं आणि सतत कल्पनाच करायची, पावलागणिक ते माझ्यासोबत आहेत, पावलागणिक ते माझ्या संगाती आहेत, मी जिथे जिथे जातो तेथे तेथे माझा देव माझ्या संगाती आहे, त्यामुळे मला घाबरायचं काय कारण, मला बळ देणारे माझ्या पाठीशी असताना मी कशाला संकटांना घाबरू. संकट हे येणारच, पण त्या संकटांना तोंड देण्याचं सामर्थ्य माझे स्वामी मला देत आहेत. कसं या संकटांना तोंड द्यावं, आपली बुद्धी कशी शाबूत ठेवावी, शांत राहून कसे निर्णय घ्यावे, अशा प्रकारची सर्व योजना स्वामीच आखतात आणि त्या स्वामींच्या योजनेप्रमाणेच आपण चालत असतो. आपण मात्र फक्त निमित्त असतो. आपल्याला वाटतं की मी हे केलं, मी ते केलं, आपण काहीच करत नसतो. सगळं करणारा कोण असतो, ते स्वामी समर्थ असतात. ते आपल्या पाठीशी असतात. आपण फक्त बाहुले असतो, इकडे नाच तिकडे नाच, इकडे नाच तिकडे नाच करत असतो. म्हणजे त्या कठपुतल्या बावल्या कशा असतात बोटांवर नाचवत, तसे स्वामीच आपल्याला नाचवत असतात. आपण मात्र निमित्त असतो. हे आपल्या मनावर आपण कोरलं पाहिजे. संकट येणार, दुःख येणार, सुख येणार, हे पाठोपाठ येतच राहणार. म्हणजे हा माणसाचा जीवनातला क्रम जो आहे तो चालूच राहणार सुखदुःखांचा. म्हणून खचून जायचं नाही. आणि म्हणून या वाक्याचा असा अर्थ आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि म्हणून प्रिय स्वामी भक्तांनो, आजपासून जेव्हा जेव्हा आपल्याला भीती वाटेल की आपल्या मनाला व काही दडपण येईल, तेव्हा आपण काय करायचं, स्वामींकडे पाहायचं आणि त्यांचं वाक्य आठवायचं. आपला श्वास स्वामींच्या श्वासाशी जोडायचा. खरंच आपल्याला त्यातून एक चांगल्या प्रकारची ताकद निर्माण होते आणि त्यामुळे आपले विचार बदलतात, आत्मविश्वास वाढतो आणि हळूहळू आपलं आयुष्य पूर्णपणे बदलायला सुरुवात होते. आणि म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि विश्वासाने प्रत्येक कृती करा. प्रामाणिक राहा, नम्र राहा, अहंकार सोडून द्या, प्राणीमात्रांवर दया करा, आजूबाजूच्या सर्व आपल्या मानवजातीच्या लोकांशी प्रेमाने वागा आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही. शेवटी सर्वांनी एकत्र म्हणूया, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.